मालेगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा. मालेगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब हो नक्कीच आहे. कारण मालेगावातील प्रतिष्ठित मारू परिवारातील तसेच श्री गुरुदत्त शिक्षण संस्था लोकनेते डॉक्टर जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी मानूर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील प्राचार्य डॉक्टर अविश द्वारकादास मारू यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 76व्या वर्धापन दिनानिमित्त 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामीण भागातील व्यावसायिक अभ्यासक्रम श्रेणीतून 2024-25चा सर्वोत्तम प्रिन्सिपल अवॉर्ड देऊन पुणे येथे सन्मानित करण्यात आले. त्यात त्यांना स्मृतिचिन्ह, गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, उपकुलगुरू डॉक्टर पराग काळकर होते. तसेच या प्रसंगी पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर सागर वैद्य सहित अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. या पुरस्काराचे निकष अत्यंत कडक, स्पर्धात्मक व पारदर्शक असतात. प्राचार्य डॉक्टर अविश मारू यांना औषध निर्माण उद्योग व शिक्षण क्षेत्रात तब्बल 32 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून ते 16 वर्षापासून फार्मसी कॉलेज येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षात 50पेक्षा जास्त मास्टर ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठ अंतर्गत त्यांना PhD गाईड म्हणून मान्यता मिळाली असून 7 विद्यार्थ्यांना ते PhD संशोधनासाठी मार्गदर्शन करत आहे. मागील 5 वर्षापासून पुणे विद्यापीठातर्फे फार्मासिस्ट या अभ्यास मंडळावर त्यांची नियुक्ती असून पुढे 2027 पर्यंत त्यांची फेरनियुक्ती झालेली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लोकनेते डॉक्टर जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसीला पुणे विद्यापीठातर्फे 2022-23 साठी बेस्ट कॉलेजचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. त्यांची फार्मसी प्रॅक्टिस व हर्बल कॉस्मेटिक्स हे 2 पुस्तकं देखील प्रसिद्ध झालेली आहेत. नीती, मूल्य व तत्त्वज्ञानावर आधारित शिक्षणावर भर देत ग्रामीण आदिवासी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण व करिअरसाठी त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करत त्यांना योग्य दिशा दाखवली. त्याचेच फलित म्हणून आज अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना या अगोदर उपपदार्थाचा वापर करून औषधे व सौंदर्य प्रसाधन बनवणे या कार्याबद्दल इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ राईस ब्रँड ऑइल तर्फे या संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन अवॉर्ड 2023 सन्मानित करण्यात आलेले आहे. आता त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्तम प्रिन्सिपल अवॉर्ड हे स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्यामुळे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर जे.डी. पवार, कार्यकारी संचालक प्राध्यापक B.N. शिंदे, शरद पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य J.L. पाटील, डिप्लोमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर कोठावदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मितेश सोनोने, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारती सोनोने यांच्यासहित अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मालेगावकरांसाठी अविश मारू एक नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. अनेक विद्यार्थ्यांना मग ते 10वीचे असो, 12वीचे असो किंवा कुठल्याही इयत्तेचे असो त्यांना शैक्षणिक करिअरसाठी अत्यंत बहुमूल्य मार्गदर्शन ते सातत्याने करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना आपले उज्ज्वल भवितव्य घडवता आलेले आहे. त्यांच्या या यशात गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर जे.डी. पवार व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. येथे मला सांगायला अभिमान वाटतो. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुवर्णा मारू या संगीत विशारद असून अत्यंत उत्कृष्ट गायिका आहे. त्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून अनेकांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांचा चिरंजीव सुदर्शन अविश मारू हा खडगपूर येथून IIT कॉम्प्युटर इंजिनियर झाला असून सध्या अमेरिका येथे गुगल कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. ही नक्कीच पुन्हा एकदा मालेगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अनेकांनी या परिवारापासून प्रेरणा घ्यावी असं त्यांचं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन, त्याचबरोबर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.